नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट परीक्षा संदर्भाने माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ स्पेशली अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचं BMS, BHMS किंवा इतर कोणत्याही आयुष कोर्सेसमध्ये ॲडमिशन झालेलं आहे। या विद्यार्थ्यांना नेक्स्ट परीक्षा संदर्भाने अनेक प्रश्न पडलेले आहेत की कोणत्या वर्षापासून नेक्स्ट परीक्षा लागू आहे व कोणत्या वर्षासाठी नेक्स्ट परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। जेही विद्यार्थी BMS किंवा BHMS मध्ये शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी अधिकृतपणे सांगितले आहे की नेक्स्ट परीक्षा ही 2023-24 बॅच पासून लागू होणार आहे। म्हणजेच या अगोदर ज्याही विद्यार्थ्यांनी आयुष कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतलं होतं अशा विद्यार्थ्यांना नेक्स्ट परीक्षा देण्याची गरज नाही। जर तुमचे ॲडमिशन शैक्षणिक वर्ष 2022-23 किंवा 2021-22 या वर्षामध्ये झालेले असेल तर तुम्हाला देखील नेक्स्ट परीक्षा देण्याची गरज नाही। नेक्स्ट परीक्षा ही आता ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन नीट UG 2023 नंतर म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना लागू करण्यात आलेली आहे। या संदर्भाने आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काय सांगितले ते तुम्ही आता थोडक्यात पाहून घ्या। साहेब, नेक्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष मंत्रालयाने खूप मोठा दिलासा दिलेला आहे। काय दिलासा आहे तो आणि महाराष्ट्रातील किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल साधारणतः? नाही, जे आयुर्वेद महाविद्यालयाचं काम पाहणारं जे आमचं आयुर्वेदाचं काउन्सिल आहे NCI-SM आणि आम्ही जो नवीन MSR आणला किंवा नवीन ॲक्ट आणला होता तर तो 2021ला पास झाला आणि 2021ला पास झाल्यानंतर त्याचं इन्व्हिटेशन सुद्धा 2021 पासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं। पण 2021च्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते लागणार होतं बॅचला जर ते लागू झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती की आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला नेक्स्ट एक्झाम द्यावं लागेल हे माहीत नव्हतं। आता एकदम वेळेवर आम्ही कधी नेक्स्टचा अभ्यास केला नाही किंवा तसं आम्हाला काही मानसिक तयारी आमची नाही, त्यामुळं आमचं खूप नुकसान होईल। आम्ही इकडे डिग्री जरी घेतली नेक्स्टमध्ये जर फेल झालो तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा व्यवसाय किंवा प्रॅक्टिस आम्हाला त्या ठिकाणी करता येणार नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या मुलांची मागणी होती। अनेकदा त्यांनी काही आंदोलनंसुद्धा दिल्लीसारख्या जंतर मंतरवर सुद्धा आंदोलनं केलीत। अनेक ठिकाणी मला त्या ठिकाणी त्यांचे निवेदनं यायचे आणि म्हणून आम्ही त्यांना त्या ठिकाणी रिलीफ द्यायचं ठरवलं आणि ते जवळपास 23-24च्या बॅचपासून आता नेक्स्ट एक्झाम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। त्यामुळं आता जवळपास देशभरातल्या 4 लाख विद्यार्थ्यांना त्याचा त्या 3 वर्षाचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे जवळपास 1.5 ते 2 लाख विद्यार्थी एकट्या महाराष्ट्राचे आपले